नमस्कार सर्वांना, क्रांतिकारी जय भीम. लाईव्ह येण्याचं कारण, मी लाईव्हसोबतच डिस्क्रिप्शनमध्ये नोट्स जोडलेली आहे. काल विधिमंडळामध्ये चर्चा करत असताना भाजपाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विद्यापीठ विधेयकाच्या संदर्भामध्ये चर्चा करत असताना विद्यापीठ विधेयकामध्ये समलैंगिकांना जागा मिळावी, समलैंगिक व्यक्तींना त्या ठिकाणी पदसिद्ध नियुक्त केलं जावं, याविषयीचे ठराव होते, याविषयीच्या तरतुदींची त्यामध्ये मांडणी केलेली आहे. पण सुधीर मुनगंटीवारांनी काल या सगळ्या विषयावर चर्चा करत असताना ज्या पद्धतीने उपहासात्मक पद्धतीने सगळी चर्चा केली आणि एकूणच संपूर्ण समलैंगिक समुदायाच्या संदर्भामध्ये एक लोकप्रतिनिधी, बेजबाबदार लोकप्रतिनिधी असं मी म्हणेल, कारण त्यांच्या वक्तव्यावरून ते जबाबदार लोकप्रतिनिधी आहेत असं मुळातच जाणवत नाही. त्यांनी ज्या पद्धतीने काल बेताल वक्तव्य केलेली आहेत आणि संपूर्ण समलैंगिक समुदायाला ज्या पातळीवर अगदी सोशल डिस्क्रिमिनेशन होईल किंवा ज्या पद्धतीनं घटना प्रदत्त अधिकार आहेत, नागरिकत्वाच्या अधिकारानंतर आलेली जी काही गेल्या 20-22 वर्षातली ही सेकंड फेजमधली लढाई आता एक संपूर्ण समलैंगिक समुदाय या क्षणाला लढतो आहे. तर संपूर्ण समलैंगिक समुदायाला ज्या पातळीवर त्यांनी काल शब्द वापरलेत किंवा ज्या पातळीवर त्यांनी भूमिका घेतलेली आहे, म्हणजे अक्षरशः मुनगंटीवारांसारखा व्यक्ती जो की केंद्रात सत्ता असलेल्या भाजपाचं प्रतिनिधित्व इथे करतो, मी एकेरी सुरावर जाते. पण आता या क्षणाला प्रचंड डोक्यात राग आहे, पण त्याला पर्याय नाहीयेत. मुनगंटीवारांनी ज्या पद्धतीने शब्द वापरलेत की कुणाला असेक्शुअल म्हणावं, कुणाला समलैंगिक म्हणावं, अक्षरशः त्यांनी प्राण्यांसोबत सेक्स करण्यापर्यंतची तुलनात्मक पद्धतीने ज्या पद्धतीने शब्द वापरला, तर मुनगंटीवार महोदय समलैंगिक हे प्राण्यांसोबत सेक्स करत नाहीत, ते इतके अमानुष नाही आहेत. मानवी भावभावनांचा आदर करून त्यासोबतच ते आपल्या भावनिकतेसोबतच शारीरिक गरजा, ज्या नैसर्गिक गरजा आहेत, या तुम्हालाही चांगल्या प्रकारे माहीत आहेत, तर त्या गरजांच्या पूर्ततेसाठी ते विकृत मनोवस्थेमध्ये नसतात किंवा ते विकृत चाळे करत नाहीत किंवा ते मनोविकृत नाही आहेत. माझा पूर्ण समुदाय, ज्या समुदायातून मी येते, संपूर्ण समलैंगिक समुदाय, तर हा संपूर्ण समलैंगिक समुदाय हा स्वतःच्या नैसर्गिक मानवी भावभावनांना निकोप पद्धतीने हाताळत जगतो. हे आजवर सिद्ध झालेलं आहे. इतरत्र झालेल्या सगळ्याच घटना ज्या असतील, ज्या लैंगिक शोषणाच्या संदर्भामधल्या असतील किंवा बलात्काराच्या संदर्भामधल्या असतील, तर त्या हेटेरोसेक्शुअल कम्युनिटीकडून झालेल्या आहेत. समलैंगिक समुदायाकडून अशा पद्धतीचं विपरीत कृत्य कधीही झाल्याचं आढळत नाही किंवा विपरीत पद्धतीने केल्याचं ते दिसत नाही. काही अपवादात्मक उदाहरणं सोडली तर ती सगळीकडेच आहेत. ती हेटेरोसेक्शुअल कम्युनिटी, तर ते तुम्ही लक्षात घेणं गरजेचं होतं. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात म्हणून ज्या पद्धतीने जबाबदार वक्तव्य तुम्ही करायला हवं होतं, पण कालच्या तुमच्या वक्तव्यामध्ये कुठेही जबाबदारपणा आढळला नाही. अगदी बेजबाबदार पद्धतीने, बेताल पद्धतीने तुम्ही काल बोलत होतात. तर या पद्धतीने बोलणं हे तुमच्याकडून अपेक्षित नाहीये, कारण लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही ज्यावेळी प्रतिनिधित्व करता, तर तुम्ही राहत असलेल्या मतदारसंघामध्ये देखील समलैंगिक समुदायाचे प्रतिनिधी राहतात. याचा अर्थ तुम्हाला तुमच्याच मतदारसंघातल्या समलैंगिक मतांविषयी कुठल्याही प्रकारचा आदर नाहीये, कुठल्याही प्रकारचं तुम्हाला त्यांच्याविषयीचं सामाजिक भान हे नाहीये. हे स्पष्ट होतं. ज्यावेळी तुम्ही विधिमंडळामध्ये बसता, तर त्यावेळी तुम्ही एका राज्याचं प्रतिनिधित्व करता आणि त्या राज्याच्या प्रतिनिधित्वासोबत तुम्ही राज्यातल्या जनतेचं देखील प्रतिनिधित्व करता. आणि राज्यातल्या जनतेच्या प्रतिनिधित्वाचा विषय जर केला, तर या क्षणाला महाराष्ट्रामध्ये 41,830 तृतीयपंथी समुदायातल्या माझ्या भगिनी राहतात, ज्या समलैंगिक समुदायातून येतात. शासनाकडे
समलैंगिक समुदायातल्या LGBTAIHQ या 7 जेंडर विषयीचा ट्रान्सजेंडर सोडलं तर या 6 जेंडर विषयीचा अधिकृत असा आकडा नाहीये. याचाच अर्थ या क्षणाला जर विचार केला तर LGBTIHQ मधून साधारणतः महाराष्ट्रातल्या एकूण लोकसंख्येपैकी 10 लाख समलैंगिक नागरिक राहतात अंदाजे. आणि तुम्हाला 10 लाख लोकांचा हक्क आणि अधिकार जो त्यांना घटना प्रदत्त नालसा प्राधिकरणाने आणि ट्रान्सजेंडर ॲक्टने दिलेला आहे, तर तो तुम्हाला मान्य नाहीये. याचा अर्थ तुम्ही काल केलेलं वक्तव्य हे घटनाविरोधी वक्तव्य आहे, घटनाद्रोही वक्तव्य आहे असंच म्हणावं लागेल. मुनगंटीवार महोदय, तुम्ही ज्या भाजपामधून येता, जी भाजपा संघ परिवाराची एक शाखा आहे आणि हा संघ परिवार सुरुवातीपासूनच जेंडर बायस नेचरचा आहे आणि त्यावरच आधारित मग तुमची भाजपाची जी काही राजनैतिक भूमिका आहे ती राजनैतिक भूमिका देखील त्याच पद्धतीची असणार. हे केंद्र सरकारने समलैंगिकांच्या विवाहाच्या संदर्भामध्ये गेल्या 2 महिन्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयामध्ये आपला वकील उभा करत असताना त्याच्या बाजूने जी अपील झालेली आहे त्या अपीलात तुम्ही ज्या पद्धतीने स्टेटमेंट दिलं तुमच्या वकिलांनी की समलैंगिकांचे विवाह हे इथली सामाजिक व सांस्कृतिक भूमिका किंवा परंपरा नष्ट करणारे आहे अशा पद्धतीचं स्टेटमेंट दिलेलं होतं. याचा अर्थ भाजपा ही मुळातच जेंडर बायस नेचरची आहे. त्यांना समलैंगिक व्यक्ती हे माणूस वाटत नाहीत आणि अशा या भाजपाच्या मुनगंटीवारांकडून अजून काय अपेक्षा करावी. मुनगंटीवार महोदय, 2014ला नालसा प्राधिकरणाने दिलेला निकाल हा 168 पानांचा अस्खलित भारतीय कायद्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी भाषेमध्ये लिहिलेला आहे. तुमचं इंग्रजीचं ज्ञान अल्प असेल तर तुमचा स्वतःचा विधी सल्लागार असेल तर त्या विधी सल्लागाराकडून त्याचा मराठी अनुवाद करून तो वाचून घ्या. ट्रान्सजेंडर ॲक्ट आणि ट्रान्सजेंडर ॲक्टच्या आलेल्या गाईडलाईन्स देखील काळजीपूर्वक वाचा. त्यामध्ये दिलेली जेंडर आणि सेक्सची डेफिनेशन काय आहे आणि समलैंगिकांसाठी कशा पद्धतीने हक्क आणि अधिकार दिले जावेत याविषयी देखील नालसा प्राधिकरणाने अगदी सुस्पष्ट अशा भाषेमध्ये म्हटलेलं आहे. 2001च्या सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झालेल्या अपिलापासून तर 2020 पर्यंतच्या सलग 20 वर्षाच्या प्रदीर्घ संघर्षानंतर माझ्या समलैंगिक समुदायाने हा हक्क व अधिकार मिळवलेला आहे याची जाण आणि भान तुम्हाला असणं गरजेचं आहे. मुनगंटीवार महोदय, काल ज्या पद्धतीनं तुम्ही स्टेटमेंट देत होतात तर ते स्टेटमेंट अगदीच मी म्हणेल की बेसूर होतं. सुरात रेकणारं जरी असलं तरी ते कानांना मधुर वाटतं, पण तुम्ही काल दिलेलं स्टेटमेंट हे बेसूर होतं, बेजबाबदार होतं, भारतीय संविधानाने दिलेल्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेला हिणावणारं होतं, नागरिकत्व म्हणून मिळालेल्या नागरिकांच्या अधिकारावर गदा आणणारं होतं. कारण नालसा प्राधिकरणाने दिलेल्या सगळ्याच निर्णय प्रक्रियेमध्ये भारतीय संविधानाने दिलेली नागरिकत्वाची भूमिका आणि नागरिकत्वाच्या भूमिकेवर आधारित समतेचा अधिकार आणि समतेच्या अधिकारांमध्ये शासकीय प्रशासकीय हक्क अधिकारांसोबतच त्या ठिकाणी पदसिद्ध असणं या संदर्भामध्ये आम्हाला अधिकार दिलेले आहेत. हे तुमच्या लक्षात येणं खूप गरजेचं आहे. मुळातच मला वाटतं की मुनगंटीवार महोदयांचे जेंडर आणि सेक्स याविषयीचे कॉन्सेप्टच क्लिअर नाही आहेत. ते कॉन्सेप्ट त्यांनी आधी स्वतः क्लिअर करून घ्यावं आणि मग कालच्या त्यांच्या बोलण्यातून होणारं जे काही जेंडर डिस्क्रिमिनेशन होतं त्याविषयी त्यांना स्वतः आत्मचिंतन करावं आणि त्या आत्मचिंतनातून समोर येऊन काल ज्या पद्धतीनं अगदी छाती ठोकपणे स्वतः मतपेटीतून मिळवलेलं जे काही पद आहे
त्या मतपेटीच्या पदाच्या आधारे ज्या पद्धतीने हातात कागद घेऊन ज्या पद्धतीने स्वतःची शेखी तुम्ही मिरवत होतात, तर ती शेखी तुम्ही जाहीर येऊन माफी मागावी अख्ख्या समलैंगिक समुदायाची आणि तीही मिरवावी, हे देखील आम्हाला अपेक्षित आहे. अपेक्षित असण्यापेक्षा मी म्हणेल की तो आमचा हक्क आणि अधिकार आहे. कारण तुमच्या बोलण्यातून काल जेंडर डिस्क्रिमिनेशन झालं. जेंडर डिस्क्रिमिनेशन होत असतानाच तुम्ही नालसा प्राधिकरणाने आणि त्यासोबतच आम्हाला दिलेल्या भारतीय लोकसभेने दिलेला जो काही तृतीयपंथी हक्क आणि अधिकार विधेयक आहे 2019चं, तर त्यानुसार दिलेलं नागरिकत्व, तर त्या नागरिकत्वाच्या आधारे तुम्ही कालच्या तुमच्या पूर्ण स्टेटमेंटमध्ये भारतीय संविधानाचा देखील अपमान केलेला आहे आणि नागरिकत्वाचा देखील अपमान केलेला आहे. याचाच अर्थ कालच्या तुमच्या पूर्ण स्टेटमेंटमध्ये तुम्ही ज्या भाजपातून येतात, ज्या संघ परिवारातून येतात, ते ज्या पद्धतीनं संविधान विरोधी आहे आणि ते देशद्रोही कारवाया करण्यामध्ये अग्रेसर आहे, त्याच पद्धतीच्या तुमच्या कालच्या भूमिका होत्या. जेंडर डिस्क्रिमिनेशन तुमच्या हातून झालेलं आहे. अख्ख्या समलैंगिक समुदायाचे मन त्याच्यामुळे दुखावलेले आहेत आणि याचं उत्तर तुम्हाला लवकरात लवकर द्यावं लागेल. ते उत्तर देण्यासाठी तुम्ही बांधील आहात, कारण तुम्ही लोकप्रतिनिधित्व करता. त्यावेळी खूप सारी सामान्य माणसं न कळतपणे तुमचं अनुकरण करतात आणि सामाजिक स्तरावर तुमच्या अनुकरणातून जर समलैंगिक समुदायाविषयी एक चुकीची भूमिका पसरत असेल आणि त्यांच्याविषयी अपसमज निर्माण होत असतील, तर या सगळ्या समुदायाची होणारी जी काही सामाजिक अवहेलना जी पिढ्यानपिढ्या होत आलेली आहे, तर ती अधिक प्रमाणात जर वाढली तर लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही त्याला जबाबदार असाल. आणि म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही त्याची माफी मागावी, माझ्या संपूर्ण समुदायाची माफी मागावी. आणि मी म्हणेल की फक्त मुनगंटीवारांनीच नाही, तर जे स्वतःला भाजपाचं प्रतिनिधित्व करणारे जे काही नेते मंडळी आहेत, त्या सगळ्या भाजपाच्या नेते मंडळींनी देखील जेंडर आणि सेक्स याविषयीचा चांगला अभ्यास करून घ्यावा. आणि जेंडर आणि सेक्स या विषयाच्या संदर्भामधल्या वाटल्यास तुमच्या अभ्यास वर्ग लावा. तुमच्याकडे आहे माळगे प्रबोधिनी, त्या माळगे प्रबोधिनीच्या अभ्यास टीमला सांगा वाटल्यास की जेंडर आणि सेक्स या बाबतीतही बाबा आम्हाला एक पुस्तक जरा छापून द्या, म्हणजे आमची माळगे प्रबोधिनीमध्ये प्रशिक्षण होतात ना, तर त्या प्रशिक्षणांमध्ये आम्हालाही जरा कळेल की नेमकं काय करायचं, काय बोलायचं, कसल्या पद्धतीने बोलायचं. आमच्या बोलण्यातून भारतीय घटना प्रदत्त अधिकारांची अवहेलना होणार नाही किंवा अपमान होणार नाही, या पद्धतीची मांडणी करावी. हो पूनमजी, तुम्ही अगदी बरोबर बोलतायत. ज्यांना संविधान माहीत नाहीये किंवा ज्यांना संविधानाविषयी आतून अनादर आहे, पण भारतीय राजकीय व्यवस्थेमध्ये टिकून राहायचं आहे, कारण भारतीय संविधानाचा अपमान केला तर आपल्याला मतपेटीतून कुठल्या पद्धतीने डावलण्यात येईल याचा अनुभव यांनी वारंवार घेतलेलाच आहे आणि तो अनुभव त्यांच्या पदरी येऊ नये. पण हे अप्रत्यक्षपणे ज्यावेळी कृती करतात, कालची मुनगंटीवारांची कृती ही अप्रत्यक्ष कृती होती की जी संविधान विरोधीच होती. मुनगंटीवार महोदय, तुम्ही समलैंगिक समुदायाची माफी मागावी. समलैंगिक समुदायाविषयी होणारं, तुमच्या बाजूने होणारं जे काही जेंडर डिस्क्रिमिनेशन आहे, तर त्या डिस्क्रिमिनेशनच्या विरोधात आम्ही ठामपणे भूमिका घेण्यासाठी उभे आहोत. जो अधिकार तुम्हाला आहे तो अधिकार आम्हाला पण आहे. आम्हीही न्यायालयाची दारं ठोठावू शकतो, आम्हीही तुम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करू शकतो. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींविषयी कुठल्याही प्रकारे आपल्याकडून चुकीचं भाष्य होणार नाही याची काळजी घेणं आणि कालच्या वक्तव्याची नैतिक जबाबदारी घेत माफी मागणं हे अपेक्षित आहे. तसं न झाल्यास होणाऱ्या पुढच्या संघर्षाला सामोरं जाण्याची जितकी आमची तयारी आहे तितकी तुम्हीही ठेवावी आणि संपूर्ण समलैंगिक समुदायाची माफी मागावी. मी या क्षणाला जे लाईव्ह बघता आहेत आणि यानंतरही जे काही सहकारी जे या समतेच्या संघर्षामध्ये कायम आमच्यासोबत आहेत, त्या सर्वांना विनंती करेन की हा व्हिडिओ शेअर करा, हॅशटॅग मुनगंटीवारांच्या विरोधात चालवा. वर जे मी व्हिडिओसोबत डिस्क्रिप्शन दिलेलं आहे ते डिस्क्रिप्शन तुम्ही तुमच्या फेसबुक पेजवर कॉपी पेस्ट करून टाका आणि 1-2 मिनिटाचा का होईना व्हिडिओ अपलोड करा. मुनगंटीवारांचा निषेध करा. भाजपाच्या संघाच्या आणि जेंडर डिस्क्रिमिनेशन अशा पद्धतीचं वक्तव्य करणाऱ्या
प्रत्येक व्यक्तीचा निषेध नोंदवला गेला पाहिजे, कारण समतेने माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आपल्या सगळ्यांना आहे. आपण आंबेडकरी आहोत. आपल्याला तो अधिकार आपल्याला संविधानात्मक तरतुदीने बाबासाहेबांनी दिलेला आहे. तर त्या अधिकाराचा वापर करूया आणि मुनगंटीवारांचा निषेध वक्तव्य करण्यासाठी एकत्र येऊया. या संघर्षामध्ये तुम्ही कायम सोबत होतात, सोबत आहात, सोबत राहणार ही आम्हाला खात्री आहे. आपण सोबत राहूया, हा संघर्ष अधिक मोठा करूया आणि हक्क आणि अधिकार आणि न्याय मिळाल्याशिवाय न थांबूया ही ग्वाही आपण सगळे एकमेकाला देऊया. एवढं बोलून थांबते. सर्वांना क्रांतिकारी सन्मान. जय भीम.